मित्रांनो, आता आम्ही ह्या कपाडीपासून योगेशला वरती पोहोचवलं आणि दादा पण वरती गेलेले आहेत। आता आम्ही दोघे या दगडाला पकडून वरती येणार आहे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, शुभ सायंकाळ। सायंकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि तुम्ही विचार करत असाल आम्ही सायंकाळी या जंगलामध्ये काय करायला आलेलो आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। ही जागा आहे अंबाईवाडी धनगर वाडा कडा। समोर तुम्हाला ओढा दिसत असेल, या ओढ्यामधून आम्ही खाली उतरत आलो। हा भयानक ओढा आणि या ओढ्यामध्ये खूप मोठमोठे दगड आहेत। माझ्यासोबत ओंकार आलेला आहे, दादा आलेला आहे आणि योगेश व्हिडिओ बनवत आहे। योगेश ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या मागे भयानक कडा आहे। मित्रांनो बघा, हा भयानक कडा आहे आणि वरती सह्याद्री पर्वत आहे आणि या कड्यामध्ये भयानक जंगल आहे आणि इथून खाली पाणी वाहत जाते आणि या ठिकाणी धबधबा तयार होतो। आम्ही तुम्हाला पुढे जाऊन हा धबधबा दाखवणार आहे। तर मित्रांनो, खाली उतरत असताना आम्हाला खूप त्रास झाला, पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवू शकलो नाही। आता आम्ही या ओढ्यातून वरती जाणार आणि तुम्हाला दाखवणार हा ओढा कसा आहे, इथला निसर्ग कसा आहे। आता आम्ही पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ओढ्याचे पाणी वाहत वाहत येते आणि या ठिकाणी धबधबा तयार होतो। मित्रांनो बघा, ही काळीची दगडे किती मोठी आहेत आणि इथून खाली उतरत असताना लक्ष देऊन उतरावे लागत आहे, कारण या ठिकाणी भयानक कडा आहे। आता आम्ही खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो आणि या झाडाला पकडून ते आता खाली निघालेलं आहे। बघा मित्रांनो, किती मोठे दगड आहेत आणि ह्या ओढ्यामधून पाणी वाहत येते आणि या ठिकाणी धबधबा तयार होतो। तुम्हाला दिसत असेल हा धबधबा। बघा मित्रांनो, खाली भयानक कडा आहे आणि या ठिकाणी पाण्यामुळे धबधबा तयार होतो। आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी थोडे कमी आहे आणि मी या झाडाला पकडून उभा आहे। हे झाड या दगडामध्ये उगवलेले आहे। ही निसर्गाची कमाल बघा, सर्वत्र दगड आहे आणि या दगडामध्ये हे झाड आलेले आहे आणि या पाण्याच्या साह्याने हे झाड जिवंत आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला इथे असलेला भयानक कडा आणि धबधबा दाखवतो। या ओढ्यामधून आता आम्ही खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी ओढ्यातील पाणी पडते आणि या ठिकाणी खूप भयानक आणि सुंदर धबधबा तयार होतो। आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे ओढ्याला पाणी कमी आहे। आम्ही खाली जाण्यासाठी वाट शोधली, पण आम्हाला कुठेही वाट सापडली नाही। बघा मित्रांनो, खाली भयानक कडा आहे आणि या कड्यामध्ये घनदाट जंगल आहे आणि वरती सह्याद्री पर्वत आहे आणि या साईडला पण सह्याद्री पर्वत आहे। या जंगलामधून पुढे गेल्यानंतर समोर एक छोटेसं गाव लागतं। त्या गावामधून आम्ही वरती आलो आणि या ठिकाणी पोहोचलो। बघा मित्रांनो, हा धबधबा बघा आणि हा सुंदर निसर्ग बघा। हा पाण्याचा आवाज ऐकून खूप छान वाटते मित्रांनो। आता आम्ही ह्या ओढ्यातून चालत वरती जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे हा ओढा कसा आहे आणि या ओढ्यामध्ये किती मोठे दगड आहेत आणि या ओढ्याच्या साईडला असलेला निसर्ग कसा आहे। या ठिकाणी ओंकार पाणी पित आहे आणि दादा पुढे उभा राहिलेले आहेत आणि योगेश हा निसर्ग बघत आहे। मित्रांनो बघा, या सह्याद्री पर्वतामध्ये असलेली ही काळे दगडे आणि काळ्या दगडापासून बनलेले हे कपाडी बघा। बघा मित्रांनो, किती सुंदर निसर्ग आहे इथे। आता आपण ह्या ओढ्यातून वरती जाऊया आणि हा ओढा बघूया, कारण सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत। काही टाइमात अंधार होईल, अंधार होण्या अगोदर आपण वरती जाऊया। मित्रांनो, आता मी या ओढ्यातून या गवताच्या साह्याने वरती निघालेला आहे आणि हा दगड पकडत मी आता वरती येणार आहे। बघा मित्रांनो, हा खूप ॲडव्हेंचर मार्ग आहे। आता मी तुम्हाला हा ओढा दाखवणार आहे आणि ह्या ओढ्यामध्ये असलेले खूप मोठे दगड देखील दाखवणार आहे। सायंकाळचा टाइम झालेला आहे आणि अंधार होण्या अगोदर आम्हाला तुम्हाला हा ओढा दाखवायचा। बघा मित्रांनो, या ठिकाणी किती मोठा दगड आहे, भव्य दगड या ठिकाणी आहे आणि या ओढ्यामध्ये पाणी वाहत आहे। पाण्याचा आवाज बघा किती सुंदर येत आहे
आणि छान आवाज येत आहे। बघा मित्रांनो, हा दगड बघा किती मोठा दगड आहे आणि या ठिकाणी थांबलेला आहे, वरून वाहत वाहत खाली आलेला आहे। म्हणजे पावसाळ्यामध्ये या ओढ्याला किती मोठे आणि भव्य पाणी येत असेल, या पाण्यामध्ये हे दगड वाहत वाहत खाली आलेले आहेत। आता आम्ही या ओढ्यातून वरती चढणार आहे आणि वरती चढण्यासाठी या ठिकाणी भव्य दगड आहेत। या मोठ्या दगडावरून आता आम्हाला वरती चढायचं आहे। आता वरती कसे चढता येते हे बघूया। तर मित्रांनो, हा दगड खूप मोठा आहे। आता मला वरती चढता येते की नाही हे बघूया। ओमकार मला सपोर्ट आहे। आता ओमकाराच्या साहाय्याने मी वरती आलेलो आहे मित्रांनो। बघा, हा ॲडव्हेंचरने भरलेला रोड आणि ही दगडे आणि हा सह्याद्रीतला निसर्ग खूप सुंदर आहे मित्रांनो। तुम्ही कधी अशी दगडे बघितली का? कारण ही दगडे फक्त या सह्याद्रीमध्ये बघायला मिळतात। ही खूप मोठे दगडे काळीकीट आहेत आणि भव्य आहेत। आणि या ठिकाणी कसे आले असतील तर पावसाळ्यामध्ये या ओढ्याला भयानक पूर येतो आणि या पुरामधून वाहत वाहत ही मोठी दगडे आलेली आहेत आणि आणखी एक खूप मोठा दगड खाली वाहत गेलेला आहे। आता आपण अजून पुढे जाऊया आणि बघूया ओढ्यामध्ये काय काय आहे। बघा मित्रांनो, या ओढ्याच्या दोन्ही साईडला झाडे आहेत, हिरवीगार झाडे आणि इथला निसर्ग खूप छान आहे मित्रांनो। या ओढ्यामध्ये मासे पण आहेत आणि खेकडी पण आहेत, पण आता अंधार होत आल्यामुळे ती तुम्हाला दाखवू शकलो नाही मित्रांनो। या ओढ्यामधून अजून पुढे जाऊया आणि बघूया हा ओढा कसा आहे। आणि या ठिकाणी एक उभा दगड आहे बघा मित्रांनो, हा भव्य दगड बघा। बघा मित्रांनो, हा दगड कसा आहे बघा आणि हे वेल बघा मित्रांनो। या निसर्गाने या ठिकाणी झोपाळा बनवलेला आहे बघा। या ठिकाणी बसून आपण झोपा घेऊ शकतो। हे सुंदर झाड बघा आणि या झाडावर हा झोपाळा बनलेला आहे आणि ओमकार या ठिकाणी झोका घेत आहे बघा मित्रांनो। या निसर्गामध्ये ऑलरेडी झोका बनलेला आहे मित्रांनो। या ओढ्यामधून चालत असताना पाय घसरत आहेत, कारण या दगडावरती शेवाळे आहे आणि सांभाळून चालावं लागत आहे बघा मित्रांनो। या ओढ्यामध्ये एवढे शुद्ध पाणी आहे, हे पाणी आपण पिऊ शकतो। आणि या ओढ्यामध्ये बघा पाण्यामध्ये निवळ्या पण आहेत, ह्या निवळ्या पाणी साफ करण्याचे काम करत असतात। आणि समोर आणखी एक दोन मोठे दगड आहेत, ह्या दगडावरून आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन वरती धनगर वाड्यामध्ये जाण्यासाठी कुठे मार्ग आहे हा मार्ग शोधायचा आहे। या ओढ्यामध्ये एक भव्य दगड आहे आणि हा दगड छोट्या दगडाच्या साहाय्याने या ठिकाणी थांबलेला आहे बघा मित्रांनो। हा भव्य दगड वरती कसा गेला असेल आणि हा दगड या ठिकाणी थांबलेला आहे आणि या छोट्या दगडाच्या साहाय्याने हा दगड इथे थांबलेला आहे। या ठिकाणी या दगडाला एकच सपोर्ट आहे, बाकी कुठेही सपोर्ट नाही बघा मित्रांनो। हा एवढा मोठा दगड आहे, किती मोठा भव्य दगड आहे बघा। आणि हा दगड एका दगडाच्या साहाय्याने या ठिकाणी थांबलेला आहे। तर वरती बघा, वरती आणखी ओढा आहे आणि सायंकाळ झाल्यामुळे थोडा अंधार दिसत आहे तुम्हाला। आता आपण आणखी वरती जाऊया आणि बघूया हा ओढा कसा आहे। ओढ्याच्या दोन्ही साईडला हिरवीगार झाडे आहेत बघा मित्रांनो। आता आम्हाला या ओढ्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग शोधायचा आहे, कारण अंधार झाला तर बाहेर जाण्यासाठी आम्हाला मार्ग सापडणार नाही। आता आम्ही पुढे जाऊन बाहेर निघण्यासाठी कुठे मार्ग आहे का नाही हे शोधणार आहे। या ओढ्यामध्ये या ठिकाणी एक झाड आहे आणि झाडाच्या तिन्ही बाजूची माती
पावसामध्ये पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत, तरी सुद्धा या झाडाने या ठिकाणी थांबण्यासाठी आपल्या मुळ्या कशा जमिनीमध्ये गेलेल्या आहेत बघा. आणि या मुळ्या बघा मित्रांनो, आणि हे झाड बघा, हे पिंपळाचे झाड आहे आणि या मुळ्या किती सुंदर दिसत आहेत बघा. कारण या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये आणि या सह्याद्रीमध्ये बघण्यासारखी खूप काय आहे. पण आता सायंकाळचे 5:45 वाजलेले आहेत, त्यामुळे आता आम्ही तुम्हाला जे दाखवले तेवढेच दाखवू शकलो, आणखी काही दाखवू शकलो नाही, कारण आता अंधार होत आहे. मित्रांनो, आम्ही चालत चालत वरती खूप आलेलो आहे आणि खाली धबधबा खूप दूर आहे. आणि ओमकार चालून दमलेला आहे आणि त्याची कपडे घामाने भिजलेले आहेत, त्यामुळे आंघोळ करत आहे, कारण इथले पाणी एकदम गार आणि मस्त आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अंबाईवाडी धनगर वाड्यामधील धबधबा दाखवला, भव्य कडा दाखवला आणि या कड्यामध्ये जाणारे पाणी कुठून येते हा ओढा देखील दाखवला आणि इथला निसर्ग दाखवला, सह्याद्री पर्वत दाखवले आणि सह्याद्री पर्वताच्या मध्ये असलेला खोल कडा आणि दरी देखील दाखवली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.